क्रेडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो। 150 प्लस डेवलपर्स, 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे। यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स। तो मिलते हैं ठक्कर्स एस्टेट, ऑपोजिट पीटीसी, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, नासिक। 20 से 25 दिसंबर 2024। डोंट मिस इट। शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला मादी बिबट्या जेरबंद झालेला आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी या मादी बिबट्याचे बछडे या परिसरात असण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। कसबे सुकणे आणि परिसरात सातत्याने बिबट्या आढळून येत असून बिबट्याची मोठी दहशत या शिवारात आहे। त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार निफाड वन विभागाचे येवला विभागाचे वनसंरक्षक निलेश आखाडे, सहाय्यक वनसंरक्षक सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान जाधव आणि आधुनिक बचाव पथक यांनी सुकणे परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावलेले आहे। दरम्यान आज सकाळी 6 वाजता दशरथ तिडके हे आपल्या शेतात कामासाठी गेलेले असताना त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला। त्यांनी पिंजऱ्याच्या साहाय्याने पाहिले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या हा जेरबंद झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्यांनी लागलीच वन विभागाला याबाबतची माहिती कळवली। अझर कादरी, नाशिक न्यूज, कसबे सुकेने।